हाय, हॅलो, नमस्कार. मी राणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. सर्वप्रथम पूजा आटपून घेतली. त्याच्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागले. कारण मुलांना आणि मिस्टरांना टिफिन द्यावं लागते. तर आजच्या टिफिनमध्ये मेथीच्या पुरी केली आहे. जास्त क्वांटिटीमध्ये गव्हाचं पीठ घेतले आहे. त्याच्यानंतर थोडं बेसनचं पीठ, थोडंसं ज्वारीचं पीठ आणि हिरव्या मिरच्या, लसूण असं ठेचा बनवून त्याच्यात मिक्स केलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं गरम मसाला पण टाकला आहे आणि थोडंसं तेल टाकलं आहे. मग ते सगळं पाण्यानं मिक्स करून घेतले, पीठ मळून घेतले आणि त्याच्यानंतर पोळी लाटून घेतले. मग ते स्टारवालं साच्यासारखं आहे माझ्याकडं, त्याच्यानं ते कट करून मग मी तळायला घेतले. कारण मुलांना खूप जास्त असल्या आकारामधले करून दिलेलं खूप जास्त आवडतात आणि आवडीने पण खातात जास्त. पहिले दोघींच्या टिफिनसाठी तेवढं पुऱ्या करून घेतले. तर आजचा हा यूट्यूबवरचा दुसरा व्हिडिओ आहे. तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग माझा? कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक पण करा, शेअर पण करा, सबस्क्राईब पण करून घ्या, जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यांचा पहिला दिसेल तुम्हाला. तर टिफिनमध्ये दही, पुरी आणि स्नॅक्ससाठी छोट्या चकली दिल्या आहे त्यांना. तुम्ही कुठल्या गावातून बघत आहे ते कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला कळेल तुम्ही कुठून बघतायत. तर इथं माझ्या मुलीचं टिफिन पॅक झालेलं आहे. तर पायनॅपल आणलेलं होतं, तर त्याच्यानं त्रिकस फोडी करून घेतले, जेणेकरून ना ते आपण एक फोड असं वर घेऊन असं खाऊ शकतो. म्हणजे जास्त कट करायची गरज नाही आहे वरून. तर मी आत्ता बसली आहे सगळं काम आवरून घेतल्यानंतर माझ्या आवडीच्या कामासाठी. तर मी आहे ना इथं साईड बॅग शिवली आहे. साईड बॅग शिवण्यासाठी मेन फॅब्रिक, लायनिंग कपडा आणि रबर शीट वापरले आहे. कारण रबर शीटमुळे बॅगची फिनिशिंग खूप चांगली येते. मी ना प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या बॅगांचे डिझाईन्स बनवून दाखवणार आहे तुम्हाला. तर कधी एम्ब्रॉयडरी करून दाखवणार आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लवकर. या साईड बॅगचं मेजरमेंट 18x8 आहे आणि या बॅगचं स्ट्रॅप पण या कपड्यापासूनच बनवले आहे मी. ते बॅगचं स्ट्रॅपची उंची मी 54 ठेवली आहे. स्ट्रॅपची लांबी आपल्या मनावर आपण ठेवू शकतो, लांब पाहिजे किंवा छोटंसं पाहिजे असेल तर. तर इथं माझं बॅग अर्धा रेडी झालेलं आहे आणि थोडंसं राहिले आणखीन. तर माझे बॅग कसं वाटलं आहे तुम्हाला साईड बॅग ते नक्की कमेंट करून सांगा. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर जॉबला वगैरे जात नसाल, घरीच असाल, तर तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करा, जेणेकरून आपल्याला घरी बसून आपली कला पण सादर करता येते आणि थोडंफार इन्कम पण घेता येते यूट्यूबमधून. त्याच्यासाठी तुम्ही पण यूट्यूब चॅनल करून घ्या आता. काम झाल्यावर झोपा काढण्यापेक्षा थोडेसे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण आपली कला सादर करू शकता. याच्यासाठी किंवा घर बसल्या ऑनलाईन बिझनेस पण करू शकता आपल्या आवडीचं. आणि कोण ह्या महिन्यात यूट्यूब चॅनल नवीन चालू केलं आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा मला. इथं नर टाकायला ना पहिलं खूप जास्त अवघड जात होतं. तर आता कुठं ते सवय लागल्यामुळे आता सोपं जात आहे. नसता स्टार्टिंगला खूप जास्त अवघड जातो रनर टाकायला, पण ते सोपंच असते. खरं आपल्याला माहीत नसल्यामुळं ते अवघड वाटते आपल्याला. तर इथं आता मी माझ्या साईड बॅगला ना ट्रॅप लावून घ्यायले. तर माझी साईड बॅग कशी वाटली आहे तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. तर आता किचन वगैरे सगळं आवरून घेते आता. किचन वगैरे आवरून मग नंतर मुलांचा अभ्यास घेणार. अभ्यास झाल्यावर स्वयंपाक करणार. स्वयंपाक करून जेवण करून परत किचन आवरणार.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की